कोल्हापूर जिल्ह्याचं राजकीय विद्यापीठ म्हटलं की तुम्ही ओळखलं असेल, मी कागल बद्दल बोलतीये. कागल विधानसभा मतदारसंघ घाटगे मंडलिक घराण्यांचा दबदबा असलेला कायम चर्चेतला मतदारसंघ. पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी कागलची ओळख झाली. हसन मुश्रीफ यांना अल्पसंख्याकाचे नेते आणि मंत्रीपद देणारा, जिल्हा आणि राज्य पातळीवर नाव मिळवून देणारा मतदारसंघ म्हणजे कागल. कारण कागलमधून 1999 पासून 2019 पर्यंत आमदार म्हणून केवळ हसन मुश्रीफ निवडून आलेत. पण यंदा चित्र वेगळं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. विद्यमान आमदार हसन मुश्रीफ आहेत, ते सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहेत. राज्यातला हा एक असा मतदारसंघ आहे जिथं निवडणुकीआधीच उमेदवार जाहीर झालेत. अर्थात इथली लढत राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्येच आहे. अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफच पुन्हा रिंगणात असणार आहेत, तर शरद पवार गटाकडून समरजित सिंह घाटगे हे उमेदवार असणार आहेत. साहजिकच राष्ट्रवादीच्या दोन्ही पवारांसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा झालाय. मग यंदाची इथली गणितं कशी आहेत? पक्षफुटीमुळे राजकीय समीकरणं किती बदलली? त्याचा कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होऊ शकतो? जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. आमदार कुणाचा या सिरीजमध्ये कागल मतदारसंघाचा आढावा घेऊयात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून म्हणजे 1999 पासून कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ हेच आमदार म्हणून जिंकत आलेत. आघाडीच्या सरकारमध्ये मुश्रीफ यांना कायम मंत्रीपद देण्यात आल्यानं कोल्हापूर जिल्ह्याच्या फायद्याचंच ठरलंय. पण यंदा इथं गणित बदलणार का अशी चर्चा सुरू झालीय. याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरच्या पहिल्याच निवडणुकीत कार्यकर्ते कुणाच्या बाजूने उभे राहणार हे समोर येणार आहे. कागलमधलं दिग्गज घराणं म्हणून राजकीय आणि सामाजिक ओळख असलेले समरजित सिंह घाटगे हे शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात आहेत. ते आधी भाजपमध्ये होते, त्यामुळे शरद पवार गटाच्या सहानुभूतीचा फायदा घाटगे यांना होईल का हे पाहावं लागेल. पुढे जाण्यापूर्वी थोडक्यात पाहूया कागलचा राजकीय इतिहास. तसं पाहिलं तर कागलमध्ये काँग्रेस, अपक्ष आणि शिवसेनेचं वर्चस्व राहिले. पण 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली आणि मुश्रीफांनी कागलमध्ये आपलं स्थान पक्क केलं. कागलमधलं मंडलिक आणि घाटगे घराण्याचं वर्चस्व मोडीत काढलं ते हसन मुश्रीफांनी. विशेष म्हणजे यातले सदाशिवराव मंडलिक हे मुश्रीफ यांचे राजकीय गुरु मानले जातात. घाटगे बंधूंपैकी विक्रमसिंह घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक हे एकेकाळचे राजकीय विरोधक. या दोघांनीही कधी अपक्ष, कधी काँग्रेस तर कधी शिवसेनेतून आमदारकी मिळवली. पण 1999 नंतर हसन मुश्रीफ यांनाच आमदारकीची संधी मिळाली. गेल्या काही निवडणुकांचा इतिहास पाहिला तर इथं कधी दुरंगी तर कधी तिरंगी लढत झालीय. पण केवळ तिरंगी लढतीतच मुश्रीफांना सहज विजय मिळालाय. पण दुरंगी लढतीत मुश्रीफांचा कस लागलाय. त्यासाठी आधी 2019 मध्ये काय झालं होतं ते पाहूया. 2019चा निकाल आपण पाहतोय. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. त्यांना 1,16,436 मतं मिळाली होती. तर समरजित सिंह घाटगे जे अपक्ष होते त्यांना 88,303 मतं मिळाली होती. संजय सिंह घाटगे जे शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना 55,657 मतं मिळाली होती. याचा अर्थ 2019 मध्ये झालेल्या तिरंगी लढतीत मुश्रीफ यांनी 28,000 मतांनी विजय मिळवला. यात शिवसेनेचे संजय घाटगे यांच्यामुळे मतविभागणी झाली, ज्याचा फायदा मुश्रीफांना झाल्याचं बोललं गेलं. या उलट 2014 मध्ये कागलमध्ये दुरंगी लढत झाली होती. 2014 मध्ये सेना भाजपची युती तुटली होती, त्यामुळे भाजपनं आणि शिवसेनेनं इथं उमेदवार उभे केले होते, ज्यात भाजपचे परशुराम तावरे यांना अवघी 5,521 मतं मिळाली होती, तर शिवसेनेचे संजय घाटगे यांना 1,17,692 मतं मिळाली होती. या निवडणुकीत 5,934 मतांनी मुश्रीफ यांनी घाटगेंचा पराभव केला. 2009 मध्ये तिरंगी लढत झाली होती. यात स्वाभिमानी पक्षाकडून संजय घाटगे रिंगणात होते, तर संजय मंडलिक अपक्ष उभे होते. दोन संजय मध्ये मतविभागणी झाली आणि त्याचा फायदा हसन मुश्रीफांना झाला. मुश्रीफ 2009 मध्ये 1 लाखांहून अधिक मतं मिळवत जिंकले होते. या गणितानुसार यंदा जर घाटगे आणि मुश्रीफ यांच्यात दुरंगी लढत झाली तर मुश्रीफांसाठी अवघड रस्ता ठरू शकतो. याच मुद्द्यावर यंदाच्या निवडणुकीत काय होईल तेही समजून घेऊया. कोल्हापूरमध्ये गटातटाचं राजकारण असतं. हे गटच कोण जिंकणार आणि कोण हरणार हे ठरवतात. त्यातही कागलमध्ये साखर कारखान्यांसह राजकीय धुरा सांभाळणारे प्रामुख्यानं 4 गट आहेत: मंडलिक, संजय घाटगे, समरजित सिंह घाटगे आणि मुश्रीफ गट. शाहूंच्या राजघराण्यात पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरून जिंकलेल्या विक्रमसिंह घाटगेंचा मुलगा म्हणजे समरजित सिंह घाटगे, तर त्यांचे राजकीय विरोधक राहिले ते सदाशिवराव मंडलिक, ज्यांचा मुलगा संजय मंडलिक, जे शिंदे गटासोबत आहेत. आता हसन मुश्रीफ हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत. विद्यमान आमदार मुश्रीफ अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असल्यानं शिवसेना शिंदे गट म्हणजे मंडलिक गट मुश्रीफांना पाठिंबा देणार हे स्पष्ट आहे. त्यांना भाजपची साथ मिळणार आहे. पण कागलमध्ये भाजपला तग धरता आलेला नाहीये.
समरजित यांना भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद देऊन भाजपनं बळ दिलं, पण तरी भाजप कागलच्या राजकारणात नापास झालेला दिसून आलाय. कागल राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर समरजित सिंह यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि आता त्यांना तिकीटही मिळणार आहे. थोडक्यात गेल्या निवडणुकीत कागलमधून जे भाजपचे बंडखोर उमेदवार होते ते समरजित सिंह घाटगे तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात यंदा पवारांकडून असणार आहेत. त्यामुळं भाजपलाही हा धक्काच मानला जातोय. गेल्या निवडणुकीत समरजित यांनी मुश्रीफांना कडवी लढत दिली होती, त्यामुळे यंदाही या दोघात होणारी लढत लक्षवेधी असणार आहे. लोकसभा निवडणुकीतही कागलमधून काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना कागलमधून चांगलं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळेही समरजित सिंह घाटगे यांचं पारडं यंदा जड मानलं जातंय. तर सत्ताधारी महायुतीनं जाहीर केलेल्या योजना, मुश्रीफांनी स्वतंत्रपणे तयार केलेली आजवरची यंत्रणा, शिंदे गटाचं मतदान या मुश्रीफांच्या जमेच्या बाजू आहेत. पण निवडणूक जाहीर होण्याआधीपासून मुश्रीफ आणि घाटगे यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय. प्रचारात ही टीका किती टोकाला जाणार असा प्रश्न आहे. मुश्रीफ यांनी घाटगे यांना उद्देशून राजा आहे की भिकारी अशी जहरी टीका केली होती, तर त्याला प्रत्युत्तर देताना निष्ठा विकणारा मंत्री असं घाटगेंनी मुश्रीफांना सुनावलं होतं. यंदा मुश्रीफांचे राजकीय विरोधक संजय घाटगे यांनी मुश्रीफांना पाठिंबा दिलाय, पण संजय घाटगे हे शिवसेनेचे उमेदवार राहिलेत. आता संजय घाटगेंचा गट त्यांच्या पाठीशी राहतो की मवियाचा भाग म्हणून समरजित सिंह घाटगेंना पाठिंबा देतो, यावर हारजीतचं गणित अवलंबून असणार आहे. दरम्यान ज्या मुश्रीफांना पवारांनी मोठं केलं असं बोललं जातं किंवा पवारांच्या जवळचे अशी ओळख असलेले मुश्रीफ दुसऱ्या गटासोबत गेल्यानं खुद्द शरद पवारांसाठी कागल जिंकणं महत्वाचं मानलं जात आहे. ऐन प्रचार सभांमध्ये कागलचा हा आखाडा कसा रंगणार हे तर पाहावं लागेलच, पण कागलचं मैदान मुश्रीफ टिकवणार की समरजित सिंह घाटगे मारणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. कागलमध्ये काय होईल, तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.